सिंधुदुर्ग में मानसून की शुरुआत के साथ ही आम और काजू के पौधों की नर्सरियों में रौनक बढ़ गई है। हापुस आम, वनगुरलक काजू और नारियल और कोकम के पौधों की खरीदारी के लिए महाराष्ट्र के विभिन्न जिलों के साथ साथ गोवा और कर्नाटक से भी किसान बड़ी संख्या में पहुंच रहे हैं। गुणवत्तापूर्ण पौधे और भरोसेमंद कलमों के कारण सिंधुदुर्ग की नर्सरियां किसानों की पहली पसंद बन रही है, जिससे स्थानीय रोजगार और जिले की अर्थव्यवस्था को भी मजबूती मिल रही है। हाँ, मी कडगाव तालुका बुद्रुक जिल्हा कोल्हापूर इथून मी इथे झाड घ्यायसाठी आलो। 7 नंबर आणि 4 नंबर ही काजूची झाडे घेतलेली आहेत आपण, आणि ह्याच्या अगोदर पण आपण इथली नेलेली आहेत झाडे 2 वर्षापूर्वी। ती पण आपली आता झाडं लागायला सुरू झाली आहेत, चांगल्या पद्धतीने लागतात आणि हा कोकणातली झाडं नेल्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतोय। आमचे जो प्रामुख्याने वेंगुर्ला 4 नंबर, 7 नंबर, 9 नंबर आणि आंब्याचे केशर, हापूस, रत्ना, पायरी, तोतापुरी, गोवा, मानपूर आमच्या जवळ 2-3 राज्यातली असतात। कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी। महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर आजरा, तिकडे बुदरगड, राधानगरी, कोल्हापूरला अशा ठिकाणी आपली जातात कलम। सीजन आता एक पाऊस पडला, मे महिन्याचा पाऊस पडून गेला की सीजन चालू होतो। मग तुम्ही आधी रोपाची कधी तयार करता, काय कसं असतं याचं? हे 1 वर्षाचं कलम असतं, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा प्रकारचे कलम असतात। ह्या सीझनला आपण तयार करतो, ते पुढच्या वर्षी विक्रीसाठी योग्य असतात।